एक्सेलमध्ये फास्ट व्हायचं आहे तर माऊसचा वापर टाळा. पाहूयात एक एक्सेल शॉर्टकट झटपट एक्सेलमध्ये. तर मंडळी, आपला जो एक्सेलचा डेटा असतो, त्या डेटामध्ये डेटा फॉर्मॅट असतात वेगवेगळ्या प्रकारचे. टेक्स्ट झाला, नंबर झाला, डेट झाला, टाईम झाला आणि तो जो फॉर्मॅट असतो, तो जर चुकीचा असला तर आपला जो डेटा आहे तोही चुकीचा दिसणार आहे. गरजेचं हे नाहीये की डेटा आपला चुकीचाच असेल, पण डेटा आपल्याला चुकीचा दिसू शकतो. तर आता तुम्ही बघू शकाल की माझ्या इकडे एक कॉलम आहे. त्या कॉलमचं नाव आहे डेट ऑफ बर्थ. पण तो जो डेट ऑफ बर्थ जो कॉलम आहे, त्या कॉलममध्ये मला डेट ऑफ बर्थच्या जागी काही नंबर दिसतायत. आता जर मी असं बघितलं तर मला कळेल की किंवा असं मला वाटेल की हा डेटा जो आहे तो बरोबर नाहीये. पण कधी-कधी जेव्हा डेटा आपण एखाद्या जागेवरून कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करतो, तेव्हा त्या डेटाचा फॉर्मॅट जो असतो, तो गेलेला असतो. आणि तो फॉर्मॅट परत आणण्यासाठी आपण वापरतो फॉर्मॅट सेल. आणि फॉर्मॅट सेल हा एक असा डायलॉग बॉक्स आहे जो लपलेला असतो आणि तोच आपण आज शॉर्टकटच्या मदतीने आणणार आहोत. आणि हा जो आपला डेटाचा कॉलम आहे, डेट ऑफ बर्थसाठीचा, तो आपण डेटचा फॉर्मॅटमध्ये घेऊन येणार आहोत. आणि ते करण्यासाठी मी कॉलम सी जो डेट ऑफ बर्थचा कॉलम आहे तो सिलेक्ट करणार आहे आणि कंट्रोल 1 हे प्रेस करणार आहे. कंट्रोल 1 हा आपला शॉर्टकट आहे. ते केल्यानंतर माझ्याकडे फॉर्मॅट सेल ही विंडो ओपन झालेली आहे. त्या विंडोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरीज आहेत डेटा टाइप्सचे. त्याच्यातलंच एक कॅटेगरी आहे डेट, ती मी सिलेक्ट करणार आहे. आणि तुम्ही बघू शकाल की जो आधी जनरलवरती असताना 36388 हा नंबर दिसत होता, तोच मी डेटवरती गेल्यानंतर मला त्याची डेट ऑफ बर्थ आलेली आहे. हे केल्यानंतर मी ओके प्रेस करणार आहे आणि ओके प्रेस केल्यानंतर माझा डेट ऑफ बर्थचा कॉलम जो आहे तो व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आलेला आहे. तर हाच होता आजचा आपला एक शॉर्टकट आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा एक्सेल भारतला. धन्यवाद.